नितीन वेलकम सर नो डाऊट पुढचा संडे तुमचा असेल. खेळ चांगला होता, थोड्यासाठी पराभूत झाला. नक्कीच तुमचं देखील सहर्ष वेलकम. थँक्यू सो मच मान्यवरांची उपस्थिती. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच जायचं. प्लीज टी शर्ट घालून जायचंय. करण या प्लीज, करण थोडं सहकार्य करायचं. करण लगेच यायचंय. मॅन टी शर्ट घ्यायचे. नक्कीच लगेच टी शर्ट द्यायचं प्लीज मित्रा. थोडंसं फास्ट करायचं आहे. आपलं आयोजन आपल्या वेळेत केव्हा करत. नक्कीच किरण युवा टॅलेंट वाटतोय आपल्याला. नक्कीच त्याचं नाव काय असेल? समीर. नक्कीच डेडिकेट केली जाते किरण करून, कारण युवा टॅलेंट युवा खेळाडूंना सहकार्य करायचं मित्र. वीस करी वेळ काय आपली. नक्कीच द्यायचं टी शर्ट लगेच दादा तुमची असते. टॉस कोणी जिंकला? किल्लेमोरी संघ. किरण टॉस जिंकला ना. आपण निर्णय काय बॅटिंग लगेच. चला नाटूची टीम. चला दीपकला कव्हर थोडं स्पीडअप करायचंय. चला दीपकला लगेच उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच थँक्यू सो मच. किरणने डेडिकेट केली जाते ट्रॉफी. यार युवा टॅलेंट युवा खेळाडूंना ट्रॉफी दिली जाते, टी शर्ट दिलं जाते. हाच क्रिकेटचा खेळ. बबन दादा अध्यक्ष पाहतो. बबनला जेवून घ्यायचं तुम्ही देखील. नक्कीच टीम हारली असेल नो डाऊट. नेक्स्ट मॅच सर्व टीम हारलेल्या शुभेच्छा असतील. दीक्षित टीमचे देखील प्लेयर्स पाहतोय आपण नो डाऊट. नेक्स्ट संडे ते देखील पाहायला मिळते आपल्याला. चला मॅचला सुरू करायचं प्लीज. थोडं स्पीड करा मित्रांनो. महत्वाची मॅच. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून आलेत. महत्वाची मॅच नो डाऊट. एक एक मॅच जिंकून आले दोन्ही टीम्स. नक्कीच वनडे टीमचे दोन मॅनेजर्स बॅक असतील. प्लीज थोडं सहकार्य करायचंय. विशालला एक तुम्हाला घ्या. हे दादा त्यांना टी शर्ट आणि दोन टी शर्ट आणि दोन ट्रॅक हे दे ना टॉपी त्यांचं राहिलेत. नक्कीच वनडे टीम हारली असेल नो डाऊट. आपला स्वतःचा अभिमान, आपला स्वतःचा खेळ केला. आपल्या खेळासाठी आपण नक्कीच ट्रॉफीवर असते. नितीनला घेऊन जायचं नो डाऊट. मोठी नाही तर छोटी. चला मॅचला करायचं. नवीन पंच सोळा आयोजन कमिटी. अक्षयदा प्लीज थोडं अंपायर पाठवायचे आहेत. प्लीज आयोजन अक्षयदा प्लीज थोडं कॅप्टन अंपायर पाठवायचे आहेत. बॅटिंग पाहतोय आपण किल्ले मोरगेस टीम. दोन्ही टीमचे प्लेसमॅन असतील. लगेच तिकडे नावं देखील विचारायचे. दोन्ही टीम एनडी चालला एका साईडला दुसऱ्या साईडला. करण अंबाला टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर. करण अंबालाची ओळख निर्माण करून दिला असं एक नाव करण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज जायचंय मनोज लगेच. पंच थोडं सहकार्य करायचंय. चला प्लीज अक्षयदा पंच पाठवा प्लीज. थोडं सहकार्य करा अक्षयदा. कमिटी थोडं पाठवायचे पंचांना. चला प्लीज पंच जायचं लगेच. गणेश थोडी सहकार्य करायचं. गणेश थोडं स्पीडअप करायचं. पंच अजून एक पंच लगेच कोण असेल? थोडं सहकार्य थोडं स्पीडअप करायचं. चला फास्ट. पंचानं चेंडू देखील द्यायचंय. पंचानं तिकडे असतील. चला प्लीज चेंडूचे बॉक्स द्यायचे. पंच बॉल न्यायचे. पंच लीड ओपी बॉल न्यायचे. लाजवाब स्पर्धा पाहतोय आपण. सर्वांना पेट पूजा देखील झाले. सर्वांनी चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी नॉनव्हेज सर्व खाऊन झालेत. आता मॅचला करूया सुरुवात. सर्वांचा पोट झाले फुल. स्वतःचा महत्वाचा निर्णय. टॉस जिंकलाय किल्ल्यामध्ये. सगळ्यांनी बॅटिंग घेतली. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम्स एक एक मॅच जिंकून आले. पंच पाहतोय आपण गणेशला. तर एक पंच प्रशांत.
चला मॅचला करा सुरुवात लगेच गणेश, थोडंसं करा स्पीड अप करायचं गणेश. नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व प्रमुख पाहुणे पाहतो अर्थात विचार केला नसतो जेवढे क्रिकेटर नसते तेवढे कदमवाडी गावचे मान्यवर पाहायला मिळते, सर्व कमिटी पाहायला मिळते. कारण कदमवाडी गावामध्ये एवढी वाड्या 12 वाड्या खेळल्या जातात. वाड्यामधील हे एक वाडी असं ज्या गावाचं नाव अर्थातच कदमवाडी गाव. लाजवाब पहिला चेंडू, हो पहिला चेंडू भिरकावून दिला, निघून जातो की काय. यस 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 मॅक्सिमम बिग 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 षटकार. इट इज अ क धावा मिळतील पूर्ण अर्धा डझन. पहिल्या चेंडूवरती इरादे फर्स्ट, धावा मिळतील 6. लाजवाब फटकेबाजी, काय बॅटिंग करतोय करण तो चहा गया. पहिल्या चेंडूवरती मॅन ऑफ द मॅचचा मार्करी, त्याच्यावरती अटॅक. हो यावेळी देखील थोडासा डोपरा टिकून खेळायचा होता. त्याच्यानंतर यस इट इज अ डॉट बॉल, डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर दुसरा चेंडू डॉट आलाय. पॉवर प्ले षटक, चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पाहतोय आपण नितीनला. सकाळी तरुण चांगला पण स्कोरबोर्ड पाहतोय आयोजन कमिटी करून. तिसरा चेंडू, यावेळी देखील स्लोवर गेम होता, थोडासा बॅटची काढा घेतली, त्यानंतर चेंडू निघून जातो. यस इट इज अ 1 सिंगल, फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाव पाहतोय आपण. चेंडू झालेत 3 धावा झालेत 7. महत्वाची मॅच. चला स्पीडअप करा लगेच, दुसरा चेंडू यायचा आहे. चेंडूची कमतरता नसेल कारण आपलं आयोजन दमदार असेल, आपल्या पाठीशी आपल्या यशवंतराव देसाईंचा हात असेल, कोणी थांबायचं नाही. आपलं आयोजन दमदारच पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडूचा खेळ असेल, पॉवर प्ले षटक. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा, थोडासा स्टिक वरून जातोय चेंडू. यस इट इज अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक केला. पहिल्या षटकाराला ते 3 चेंडू चांगले टाकलेत. 4 चेंडू झाले, समीकरण जाऊन पोहोचले 7 4 चेंडू 7 धावा. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज नितीनने कमबॅक केलाय. हो यावेळी नाही, यावेळी फसला की काय, फसवलाय काता फसला, पण काता सरळ निघून जातो. यष्टीरक्षण चुकीचं होतं, कॅच ड्रॉप होते, त्याच्या दंड निघून जातो. यस सिंगल, फक्त एकासाठी डी मध्ये सिंगल, एक धाव. लाजवाब प्रयत्न होते, प्रयत्नांना ते मोठी प्रयत्न लाजवाब होते. कॅप्टन दीपक कवर थोडं सांगते लाजवाब प्रयत्न होते, नो डाऊट. 5 धावा वाचवले, सिंगल फक्त एक धाव दिले. धाव परत जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. 1 टू गो, शेवटचा चेंडू बाकी असेल. मॅन ऑफ द मॅचचे दोन्ही मानकरी आमने सामने पाहतोय आपण. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही टीम्स. हो यावेळी खोटून काढला की काय, यस खोटून काढला जातो, फटका फसलाय. हो यार टाळ्या हो द्या मित्रांनो. काय झेल पकडली, उलटी झेल पकडणं अवघड असतं आणि ही झेल पकडलं जाते. धक्का क्रमांक पहिला, अर्थातच 3 किलोमीटर गेला लागतोय करणच्या रूपात. शेवटच्या चेंडूवरती आली विकेट, फक्त जाऊन 8च्या घरात. पहिल्या षटकाने धावफलक जाऊन बसला 8च्या घरात. नक्कीच शांताराम काय कॅच पकडले, लाजवाब झेल होते. शांताराम अर्थातच नाटोजी गावचा युवा टॅलेंट, युवा खेळाडू. शांतारामने झेल पकडली, लाजवाब झेल होती. पहिल्या षटकाचे होते समोर धावफलक जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल चालाय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये धारदार फलंदाजी केली. करण देखील संघाचा कॅप्टन असेल, चांगली फटकेबाजी केली. नो डॉट. सेकंडला फलंदाज एनडी. नक्कीच गोलंदाजी गोलंदाज जालिंदरला पाहतोय आपण. जालिंदरला काहीतरी जादू करावी लागेल, थांबावं लागेल. धाव फक्त झालेत 8. सेकंड फलंदाज एनडी, मोठ्या हाईटचा फलंदाज, क्विक ब्लास्ट करणारा एक नावाजला जाणारा फलंदाज एनडी पाहतोय. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा होता, बॅट तो स्विंग केले, टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला, त्याच्यानंतर आला यस डॉट बॉल. पहिला चेंडू आउट आलाय. क्वालिटी ब्रँड, एक दमदार स्पर्धा, क्वालिटी क्रिकेट आपण पाहतो सकाळच्या 17 पासून. लाजवाब स्पर्धा. हो यावेळी देखील टप्पा पडला, थोडस एनडीला बेड्या ठोकल्या, पायामध्ये बेड्या ठोकून उभं केलंय की काय. आता कुठेतरी नवीन फलंदाज विठ्ठल कान मंत्र देतोय की काय. 2 चेंडू डॉट आलेत. लाजवाब गोलंदाज पाहतोय आपण. जालिंदरला क्वालिटी आर ब्रँड, सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत.
आज नाटो संघ ठरवून आलाय काय बाजी मारायची आहे की काय. गेल्या वर्षी 1 षटक आपल्या नावावरती केले असा एक संघ. ओहो युवा संघ युवा खेळाडू जिओ सा दाखवावाच लागतो. चांगलं वस्तुरक्षण पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं नो डाऊट. चेंडू झाले 3. समीकरण जाऊन पोहोचले 9च्या घरात. 3 चेंडू 9 धावा. हो यावेळी फटका तर क्वालिटी असेल. कव्हर ड्राय खेळून काढल्या क्षेत्ररक्षण असेल करत नाही चुकी. तिथून परत भागल्या जात आहेत. तब्बल 1 होती तिथे दिल्या जात आहेत 2. 2च धावा. 2 धावीवरती समाधान मानावं लागेल. 2ने धाव फरक पुढे ढकले जाऊन पोहोचेल. डबल 11 11 डबल डिजिटच्या कन्वर्ट जाऊन पोहोचतोय. 2 टू गो. लाजवाब स्पर्धा पाहतोय आपण. एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा अर्थातच कदमवाडी गावच्या मानाची स्पर्धा. यशराज देसाई चषक. ओहो यावेळी सीधी बॅट आडव्या बॅटने घेऊन काढला. हातोड्यासारखा फटका बसतोय की काय. तिथे थोडस ग्राउंडचा अर्थ येतो. त्याच्यानंतर तब्बल 2 धावा. ओहो फेकी तर लाजवाब होती. नक्कीच पंचांशी वादावाद करू नये प्लीज दीपक कवर. नो डाऊट पंचांशी वादावाद करू नये. हरकत नाही मित्रांनो. रिप्ले मार ना. नक्कीच कॅमेऱ्यात पाहिलं जाते गणेश. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं घ्यायचे. थोड्या वेळात निर्णय दिला जाईल नो डाऊट. कोणालाही नाराज केला जाईल. एका सेकंदात निर्णय दिला जाईल. ते स्कोरच्या माध्यमातून टेलिग्राम पाहतोय आपण. लाजवाब टेलिग्राम. नक्कीच नॉट आउट असेल. नक्कीच नो डाऊट नॉट आउट असेल. अंगाने पहिला टंपा उद्ध्वस्त केला नो डाऊट. गणेशचं चांगलं आपण पाहतोय. चांगलं डिसिजन गणेश कडून पाहतोय नो डाऊट. कोणी अडथळा करू नये. कोणी बाताबात करू नये. कारण पंच आपलं आयोजन आहे मित्रांनो. थोडं सहकार्य करायचंय. दुसऱ्या षटकात होते समाप्ती धावफलक जाऊन पोहोचलंय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मधील महत्वाची मॅच. हो यावेळी फटका पसतोय काय नाही. निघून जातो या सुरेख सीमा रेषा पार. बिग 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 चौकार. काय लाजवाब फटका खेळाय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉल घेतो सीमा लेनची भेट. शेवटचा चेंडू येतो तो चौकार. धावफलक 4 ने पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय. 17 धावा. चला स्पीडअप करा दोन्ही टीम्स. थोडं सहकार्य करायचंय. नाटोची टीम लाईव्ह टेलिकास्ट आपण लाजवाब पाहतोय की स्कोरच्या माध्यमातून घर बसल्या आपण मॅचचा आनंद घेऊ शकतो. एक दमदार स्पर्धा आपण झोपून पाहू शकतो. घर बसल्या आनंद घेऊ शकतो. टीव्हीवरती देखील पाहू शकतो. कमिटीनं पूर्णपणे कमिटीनं खूप मेहनत घेतली. कारण मोरणा क्रिकेट असोसिएशन कमिटी काय. कारण मोरणा क्रिकेट असोसिएशन कमिटी म्हणून आज हे आयोजन आपण पाहतोय. आजही आपण क्रिकेट खेळण्याची संधी पाहतोय. मोरणा क्रिकेट असोसिएशनचे कौतुक करावं तेवढं कमी असेल. खूप मेहनत घेतली या कमिटीने. दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला या कमिटीने. आज हा दिवस आलाय. अर्थात मोरणा क्रिकेट असोसिएशन पर्व दुसरं लाजवाब पर्व पाहतोय आपण. पॉलिटिव्ह ब्रँड. नक्कीच गोलंदाज ट्रॅक होते. गोलंदाज पाहतोय आपण जयवंतला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जयवंतला पाहतोय आपण. महत्वाची मॅच. चला लगेच स्पीडअप करा प्लीज नाटोची टीम. थोडं सहकार्य करा मित्रांनो. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग 17 धावा झालेत. टॉस जिंकला किल्ले मोरगेल संघाने. बॅटिंगचा निर्णय. हो यावेळी फटका तर आकाशाला गवस निघालणारा खेळून कल्ला निघून जाईल का काय. हो पकडली जाते झेल. साधी सोपी सिंपल. नक्कीच चांगली झेल पाहतोय आपण. माही क्वालिटी यार. एमएस धोनीची आठवण करून देणारी झेल. जर्सी नंबर 07 माही बाय. क्वालिटी झेल क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहतोय. विकेटचं पतन पहिल्या सेंडीवरती फलंदाज
समीर मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण पाहतोय. किरणने ज्याला डेडिकेट केली मॅच तो समीर मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लाजवाब आज नाटोई संघ ठरवून आलाय कुठेतरी आज बाजी मारायची. दीपक कवरचा संघ कॅप्टन कुल दीपक कवर, विठ्ठलजी कदम असतील, संपूर्ण टीम असेल. चांगला खेळ दाखवावा लागेल जर आपल्याला जिंकायचं असेल. जर टीमचा लोगो आपल्या नावावरती करायचा असेल, जर टीमची ट्रॉफी आपल्या नावावरती करायची असेल ना तेव्हा चांगला खेळ दाखवावा लागतो. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसरा चेंडू प्रगती पथावर नवीन फलंदाज. फुल टॉस होता. समाचार घेता आलेला फक्त दिशा दिली. वेगाने एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला असेल. ओहो चुकी करतोय यष्टीरक्षक, थोडीशी चुकी करतोय. त्या चुकीच्या तब्बल तिला जात आहेत. पंच 6 निशा करतात आणि यस इट इज OUT विकेटचं पतन. फलंदाज नवीन गेला त्याला देखील डगआउटचा रस्ता दाखवला. समीर बॅक टू द डगआउट. दुसऱ्या चेंडूवरती देखील रनआउटच्या स्वरूपात धक्का लागला जातोय. समीरला पतन. चेंडू झाले 2. महत्वाचे 4 चेंडू बाकी असतील. स्वतः आयोजन कमिटी पाहते. लाजवाब स्पर्धा. धावा झालेत 17 नाही तर 19 धावा पाहतोय आपण. 19 धावा. चेंडू झाले 2. धावा झालेत 19. चला नो डाऊट पंच काय असेल कशाबद्दल असेल थोडं सहकार्य करा. मित्रांनो छोट्या छोट्या गडीवरती लक्ष नका देऊ यार. मॅचला सुरू ठेवा प्लीज. कमिटी असेल लक्ष दिलंच जाईल. कोणालाही नाराज केलं जाणार नाही. चला प्लीज मॅच सुरू ठेवायचे गणेश. नो डाऊट थोडं सहकार्य करायचं आहे. आज नाटोई संघ थोडासा जास्त टाइम लावतोय कारण आज जिंकायचा असेल टाइम लावला जातोय पण टाइम नका लावू मित्रांनो. चांगली स्पर्धा पाहतोय. थोड्या चांगल्या वेळात आपल्याला पूर्ण करायचे. चेंडू झाले 2. धावफलक झाले 19 धावा. गोलंदाज पाहतोय आपण जयवंत. ओहो यावेळी फटका तर क्वालिटी असेल. 440चा चटका देऊन गोलंदाज जयवंतला लाजवाब फटका. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका काय असतो ना तो खेळून गेला. अर्थातच फलंदाज पाहतोय आपण विठ्ठलला. लाजवाब फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली. या मॅच मध्ये फलंदाजी करतोय. टीमचा बोजा आपल्या अंगावरती घेतला असा एक फलंदाज विठ्ठल. सेट ऑन फायर. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण. या देखील फुलटॉस होता. सीधी बॅट ऑन साईडला दीपक कवर असेल. चांगलं क्षेत्रक्षण फेकी करेल. विकेट होईल का. हो फेकी तर चांगली होती. थोडासा गोलंदाजी पकडण्यास थोडीशी गच्चरपणा केला. त्याच्यानंतर ह्या सिंगल 2 धावा. 2 ने धावफलक पुन्हा एकदा थोडस पुढे ढकले जाऊन पोहोचेल. 25 धावा. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचे 2 चेंडू महत्वाचे असतील. कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. धावा झालेत 25. 5वा चेंडू प्रगती पथावर. ओहो यावेळी विठ्ठलला थोडासा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती समजलं जाईल किती धावा रोखल्या जातात, किती धावा ठोकल्या जातात, किती धावांचं लक्ष ठेवलं जातंय. हा शेवटच्या चेंडूवरती समजलं जाईल. हा महत्वाचा चेंडू असेल शेवटचा. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू. 1 to go. गोलंदाज जयवंतला पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय. ओहो यावेळी फटका खेळून गेला. जेव्हा तिथं क्षेत्ररक्षण असेल. नो माइंड्स लहान चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. ओहो तिसरीचा प्रयत्न केला जातोय का. नक्कीच 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यस इट इज 3 धावा. या 3 धावा असतील प्लीज कॅप्टन दीपक कवर. या 3 धावा असतील नो डाऊट. नक्कीच बॅट्समॅनला बॉल लागला तरी 3 धावा असतील नो डाऊट. त्या काही अडथळा नसेल. या 3 धावा पूर्ण असतील नक्कीच. 3 धावेने धाव पुढे ढकले जाऊन पोहोचेल. 28 धावा. 28 झाल्यात. 29चं समीकरण असेल. 18 चेंडू
29 धावा साध्या सोप्या पाहतोय तेवढे नसतील कारण खूप अवघड होऊन जाईल. पाहत राहा कुठेही जाऊ नका. अर्थातच यशराज देसाई चषक 2025. चला प्लीज नेक्स्ट टीमचे नाव घेतो प्लीज. दोन्ही टीम्स अर्थातच जे एनवा स्पोर्ट किल्ले मोरगिरीचे कॅप्टन तर एका साईडला नवलाई स्पोर्ट हुंबरवाडी. दोन्ही टीम्स कॅप्टन उपस्थित हात वरती करायचे प्लीज मित्रांनो. दोन्ही टीम्स कॅप्टन पाहतोय आपल्याला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करावास मध्ये असे प्लीज विनंती असेल. नक्कीच किल्ले मोरगिरी संघाचे कॅप्टन उपस्थित असतील का प्लीज. दोन्ही टीम्स थोडं सहकार्य करा. दोन्ही टीमचे कॅप्टन थोडंसं सहकार्य करायचं आहे. आणि नाट्याची टीम थोडंसं आपण मध्ये असायचं तिथे कोणी बसायचं नाही. टॉस बॉक्स मध्ये कोणीही बसू नये प्लीज मित्रांनो. टॉस बॉक्स टॉस साठी केलं जाते. थोडं आपल्यासाठी डगआउट बांधले. डगआउट मधून येऊन बसायचं आहे. 18 चेंडू 29 धावांचं समीकरण असेल. चला दोन्ही टीम्स कॅप्टन शेवटचा कॉल असेल. अर्थात मुंबईवाडी संघ आपल्यावरील शेवटचा कॉल पोहोचला जातोय का कॅप्टन आतमध्ये असेल. लगेच दुसरा प्लेअर पाठवला मित्रांनो. थोडं सहकार्य करा मुंबईवाडी संघ. लगेच पंच पण पाठवायचं प्लीज. कोणीतरी जावं पंच पण. प्लीज एका साईडला किल्ले मोरगिरी संघ कॅप्टन उपस्थित असते. किल्ले मोरगिरी संघ 18 चेंडू 29 समीकरण 28 झाले. 29 करावे लागते. चला टीम किल्ले मोरगिरी. किल्ले मोरगिरी जर आपल्यापर्यंत आवाज येत असेल ना तर प्लीज कॅप्टन पाठवायचं आहे. प्लीज जे स्पोर्ट किल्ले मोरगिरी जर आपल्यापर्यंत आवाज येत असेल प्लीज कॅप्टन पाठवायचे. 2 रनची पॅनल्टी दिली जाईल आपल्याला. वारंवार सांगण्यात येणार नाही. काय करायचं मित्रांनो. आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये मॅच केला जातो. जर आपण असा उपस्थित नाही राहिला थोडासा टाइम लागेल मित्रांनो. असं करून चालणार नाही. आपलं असून आपल्याला मोठं करायचं आहे. अशा चुका करून चालणार नाही. आपलं आयोजन आपल्याला मोठं करायचं आहे. आपलं असून आपल्याला मोठं करायचं आहे. आपला कॅप्टन थोडासा स्पीडअप करून यायचं आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बॅटिंग ऑर्डर साठी दोन्ही फलंदाज चालले. एका साईडला जेवण तो दुसऱ्या साईडला चेतन आकडे. चेतनला पाहतोय आपण. चला प्लीज किल्लेमध्ये संघ असं करून चालणार नाही दादा. प्लीज कॅप्टन थोडं सहकार्य करा. किती वेळा आपल्याला कॉल पोहोचवला जातो. थोडं सहकार्य केलं चालेल. चला प्लीज दोन्ही टीम्स कॅप्टन चला उपस्थित मान्यवर आयोजन कमिटी थोडं लगेच टॉस उडा प्लीज. आयोजन कमिटी कोणी देखील एक प्लेअर जाऊ प्लीज. टॉस उडा प्लीज. किरण थोडं फास्ट करायचंय. कोणी जाऊ प्लीज. कोणी जाऊ लगेच टॉस उडा प्लीज. जायचं थोडं स्पीडअप करायचंय. मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू 29 समीकरण. पहिला चेंडू वेगाने टाकला जातो. यस इट इज पहिला चेंडू येतो डॉट. नक्कीच दोन्ही टीम्स नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. एका साईडला टीम किल्ले मोरगिरी दुसऱ्या साईडला पाहतोय आपण हुंबरवाडी संघ. नक्कीच टॉस उडवायचा दोन्ही टीम्स. पहिला चेंडू डॉट आलाय. हो यावेळी जाग्यावरून बॅट स्विंग केले. त्याच्यानंतर यस इट इज अ व्हाईट बॉल. पंचांना थोडीशी कसरत करावी लागेल. गणेश पंच आपल्या पायच्या समोरचे पंच. चांगली पंचाची भूमिका पाहतोय आपण. पहिला चेंडू डॉट आला. त्याच्यानंतर सिंगल एकदा व्हाईटची एकदा वाले संघाचा अकाउंट ओपन झालंय. कोणी कधी मॅच कोणत्या बाजूने पलटू शकते. 29 धावांची गरज असेल. एक आले. हो देखील काय होतंय. बॅट तर स्विंग केली जाते. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टॉस कोणाच्या बाजूने गेला. किल्लेवाडी संघाला निर्णय करायचा नाही. 2 मिनिटं असं चालणार. प्लीज सहकार्य करा. असं चालत नसतं आता. प्लीज आपलं आयोजन आपल्याला सहकार्य करायचं मित्र. आपल्या असूनचे काही नियम असतील थोडेसे पाळायचे आहेत मित्रांनो. प्लीज लाईनअप करून जाणं. टॉस झाल्यानंतर तिथल्या इथं निर्णय सांगणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. हो यावेळी देखील काय होतं. यावेळी थोडासा टप्पा पडतो. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर व्हाईट. तर तिसरा चेंडू डॉट त्याच्यानंतर व्हाईट. काय होतंय काय बिघडते काय समीकरण झालंय. 2 चेंडू 2 धावा. नेक्स्ट मॅच पाहण्याजोगी होईल. बैठक गटातील ती महत्वाची मॅच असेल. संघ देखील लाजवाब संघ पाहतो आपण. एका साईडला किल्लेवरील संघ देखील पाचव्या संघ थोडासाठी पराभूत झाला. तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 धावा. महत्वाचा तिसरा चेंडू. हो यावेळी बॅटने खेळून काढला. सिंगल एक धाव. यस बॅटने एक
आताशी कुठे अकाउंट झालंय, आताशी कुठे बॅटने धावा यायला सुरुवात झाली. चेंडू झाले 3 धावा झाले 3. शांततेचं क्रिकेट खेळलं जातोय कुठेतरी. षटकार चौकार ठोकावी लागतील कुठेतरी बॅट्समॅनला. फलंदाज आपण पाहतोय चेतन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज गोलंदाज किरण. संघाचा मजबूत फटका किरणला. ओहो, यावेळी देखील काय होतंय, काय बिघडतंय यावेळी देखील. यंदी थोडीशी आपली उचलून धरतोय की काय. नो डाऊट बॅट लागली काय स्टंपला. केली जाते, सहानिशा केली जाते. नो डाऊट कोणाने नाराज केलं जाणार नाही. पंच हॅलो हॅलो लगेच पंच सहानिशा केली जाते. चला प्लेनचा कॅमेरा नसेल प्लीज थोडा आपला निर्णय घ्यायचा. प्लेनचा कॅमेरा नसेल, कॅमेरा थोडासा हातात गेला होता. नो डाऊट नक्की नसेल आउट. नो डाऊट नाही व्हायचं. आपलं आयोजन आपल्या सहकार्य करायचं. नो डाऊट चेंडू झालीत. हा चेंडू डॉट, हा चेंडू एक धाव असेल. एका धावने धाव पुढे ढकलली. नक्कीच टॉस विन सिलेक्टिव्ह बॉल फर्स्ट. थँक्यू दादा कॅप्टन किलीमध्ये टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली जाते. आता 4 चेंडू झाले 2 to go. ओहो, यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते पुन्हा एकदा या सिटीचं डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय किरण. डॉट वरती डॉट चेंडू हाताळले जात आहेत. गोलंदाजी लाज जवाब करतोय. धावा झाली फक्त आणि फक्त सिंगल 4. महत्वाची मॅच षटकार येणं गरजेचं असेल, चौकार देखील येणं गरजेचं असेल. शेवटचा चेंडू. ओहो, यावेळी आडव्या बॅटने फटका बसलाय काय. जर्सी नंबर 18 चेंडू खाली झेल जमिनीला दान केली जाते. रनआउटचा चान्स. ओहो, रनआउटच्या सुरुवात धक्का क्रमांक 1 लागला जातो. लाजवाब झेल सुटली. त्याच्यानंतर थांबायचं नाही. त्याच्यानंतर विकेट आली. त्याच्यानंतर पाहतोय आपण विकेट आली. एक सिंगल धाव एका धावेने धाव पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय 5च्या घरात. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावफलक 5 वरती स्थिर राहतोय. समीकरण बदललंय, काटा बदललाय, कोण बदललाय, डोक्याच्या आट्या बदलल्या, दुपारचं ऊन. मित्रांनो, जर पाण्याने आंघोळ केलेला दिवस बदलतो. एकदा घामाने आंघोळ करून बघा, नक्कीच आपलं नशीब बदलेल. कोणाला तरी नशीब बदलावं लागेल, कोणाला तरी बॅटिंग करावी लागेल. कॅप्टन कूल दीपक कवर चालले मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 08 संघाचा हुकमी एक्का दीपक कवर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू बाकी असतील 12. नक्कीच धावा पाहतोय आपण झालेत 5. आता फक्त समीकरण असेल 12 चेंडू आणि 23 धावांचं. 12 चेंडू 23 धावा. नो डाऊट गोलंदाजावरती गोलंदाज पाहतोय आपण ओव्हर क्रमांक 2 मध्ये. गोलंदाज पाहतोय आपण समीरला. एक लांब लचक गोलंदाज. रायनव देखील लांब असतो तसा गोलंदाज समीरला. ओहो, दीपक कवर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेला. कॅप्टनने फटका सजवला. यंदी मैदानाखाली आला आणि यंदीने पकडले. साधी सोपी सिंपल झेल. जर्सी नंबर 45 रोहित सरांची जर्सी प्राधान्य करून पकडली जाते झेल. फलंदाज कॅप्टन कुल दीपक कवर बॅक टू द डगआउट. जसा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जातो जुजा येतोय तसं मैदानाच्या आतमध्ये दीपक कवर बाहेर येतोय. काय होतंय, काय बिघडतंय. मोठ्या पावलाने आतमध्ये गेला होता, छोट्या छोट्या पावलाने बाहेर यावं लागते कॅप्टनला. पहिल्या सेंडवरती विकेट आली. काय गोलंदाजी करतोय समीर. मोठ्या हाईटचा युवा टॅलेंट, युवा खेळाडूच्या यादीमध्ये नाव घेणारा जाणारा समीरला पाहतोय. लांब लचक लाईनअप. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नितीनला पाहतोय. जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वाची मॅच असेल. समीकरण बदललंय, काटा बदललाय, कोण बदललाय. धावा असतील फक्त 23. चेंडू असतील 11 सॉरी. दुसरा चेंडू समीरचा. नवीन फलंदाज.
हो हो तो देखील गेला, तो देखील पसतो की काय दोन्ही सिच्युएशन पाहतोय. हो 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 लाजवाब यार क्वालिटी ब्रँड. नवीन फलंदाज होता आणि त्याने पकडली जाते आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा विकेटचा धक्का लागतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 2 विकेट आलेत. पहिला चेंडू कॅप्टन जो होता, दुसरा चेंडू फलंदाज नितीनचा होता. अशा चुका करून चालणार नाही. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल, कोणाला तरी घाम फोडावा लागेल, कोणाचे तरी खांद मजबूत करावे लागतील. शांतारामला पाहतोय आपण, लगेच 12th मॅन शिशिरला पाहतोय आपण. बॅटिंग करावी लागेल शिशिर जर मॅच जिंकायचं असेल तर. चेंडू झाले 2, धावा झाले फक्त आणि फक्त सिंगल 5. महत्वाची मॅच. षटकार चौकार थोडीशी मारावी लागतील. जर 2 षटकार 1 चौकार आला ना मॅच बनू शकते, मॅच होऊ शकते. 1 षटकार आला वन डी तुडीने देखील मॅच बनू शकते, नो डाऊट. चेंडू झाले 2. गोलंदाज समीर हॅट्रिक साठी तयार असेल. हॅट्रिकचा चेंडू. हो हो फटका बसलाय, फटका बसलाय. हॅट्रिक हॅट्रिक. ओ हो यार प्रयत्नांना तोड नाही, प्रयत्न लाजवाब होते यार. प्रयत्नांना टाळ्या होऊन द्या मित्रांनो, प्रयत्न लाजवाब होते. प्रयत्न चांगले केले, त्यानंतर कॅच ड्रॉप झाले, त्यानंतर सिंगल 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे ढकलले जाऊन बसते 6. 6 धावा. कोणाला तरी षटकार ठोकावा लागेल. हॅट्रिकचा चेंडू होता, चांगला चेंडू हाताळला होता. गोलंदाज समीर युवा टॅलेंट, पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो किरण होता. त्याने डेडिकेट केलं समीरला. का केलं? कारण आपली मुलं आपल्याला पोटी करायची असतात. हो हो यावेळी फटका काय पाहतो, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून निघून जातो 1 सीमा रेषा पार. बिग 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 चौकार. क्वालिटी आर पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. बॉल घेतो सीमाल यांची वेट. क्वालिटी आर ब्रँड. एक्स्ट्रा कव्हर काय पाहायला मिळतोय, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगा होता. लाजवाब ब्रँड पाहतो. त्या चेंडूवरती आल्या 4 धावा. क्वालिटी ब्रँड सर्व काय पाहतो या टीम्सकडे. नाटूची टीम आज ठरवून आले, आज कुठेतरी आम्हाला जिंकायचं असेल. टुटुगो महत्वाचे 2 चेंडू. फलंदाज पाहतोय आपण चेतनला. पहिला चेंडू फेस काय असताना चौकार ठोकलाय. क्वालिटी ऑफ ब्रँड. चेतन ब्रँड असेल, चेतनवरती जबाबदारी असेल. टुटुगो यावेळी देखील आडव्या बॅटने खेळायचं होतं, थोडीशी चुकी झाली. त्याच्यानंतर बॅटची काढा आणि फक्त सिंगल 1 धाव. नक्कीच एका धावेने धाव फलक थोडस पुढे ढकलले जाऊन पोहोचतोय. डबल डिजिट 11च्या घरात 1-1 11 धावा. हा महत्वाचा चेंडू असेल. ह्या चेंडूवरती 4-6 आले ना, शेवटचा चेंडू बाकी असेल. ह्या चेंडूवरती जर चौकार षटकार आला ना, मॅच बनू शकते, मॅच होऊ शकते. हा महत्वाचा चेंडू असेल समीरचा. काय होतोय पुन्हा समीर की फलंदाज. ओहो क्वालिटी ब्रँड यार, काय वेगाने गोलंदाजी केली जाते. यस चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा बॅटची काढा. सिंगल एका धावेने 12च्या घरात. 12 चेंडूचा खेळ संपुष्टात देतोय समीकरण असेल आता फक्त सिंगल. 6 चेंडूचं 6 चेंडू. बारा चेंडू 12 धावा ठोकल्या गेल्यात. आता समीकरण बदललाय, काटा बदललाय, कोण बदललाय. सुशील जर मॅच जिंकायचं असेल ना, फटकेबाजी करावी लागेल, कोणाला तरी बॅटिंग करावी लागेल, नाही तर तुला देखील जावं लागेल. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाची मॅच. 16 धावे 17 धावांची गरज असेल पाहण्याजोगे. आपण पाहिलं तर 17 धावेचं समीकरण असेल. 6 चेंडू 17 धावा. मॅच होईल का, मॅच बनेल का, मॅच बनली जाते मित्रांनो. जर पाहू शकता मित्रांनो, क्वालिटी क्रिकेट काय असतं ना, तर हे असतं. कधी एकामेकाला कमी समजू नका. चला स्पीडअप करा दोन्ही टीम्स. थोडं सहकार्य करा किल्लेमर्दी टीम. गोलंदाज पाहतो वर्ग मग 3 मध्ये एक बलाढ्य गोलंदाज एनडी. ओपनिंग गोलंदाज एनडीला पाहतो आपण. 6 चेंडू 17 धावा. क्वालिटी ब्रँड. महत्वाची मॅच. दोन्ही टीम्स नो डाऊट. 6 चेंडू 17 धावा. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ जाईल सेमीफायनल साठी. एका साईडला टीम किल्ले मोरगिरी येते, दुसऱ्या साईडला टीम नाटोशी संघ. 6 चेंडू 17 धावा. फलंदाज पाहतोय आपण सेकंडला शांतारामला. फुलटॉस होता. फुलटॉसचा समाचार घेतला जातोय का? ओहो समाचार नाही, चुकी होते, झेल ड्रॉप होते. त्याच्यानंतर डबल 2 धावा पूर्ण केल्या जातील का? नाही नाही नाही, फक्त सिंगल 2 धावा. 2 धावेने धाव फलक थोडस पुढे ढकललं. आता कोण बदलला, काटा बदलला, जाऊन पोचले 14च्या घरात. आता समीकरण असेल 5 चेंडू 15 धावेंचं.
फुलटा चेंडू होता. थोडासा समाचार घेणं गरजेचं होतं. किल्लेमोरगी संघाचा गोलंदाज यंदीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला देखील फटकेबाजी करणं गरजेचं असेल. ओ हो, फटका तर खेळून काढलाय हेलिकॉप्टर शॉट सारखा, पण फसला जातो फलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती होतो विकेट. फलंदाज बॅक टू द लगाव. छोटा बॅकेल बडा धमाका. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यंग खेळाडू पाहतोय आपण 14+. जालिंदरला पाहतोय 14+ चे खेळाडू असतील. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आत मैदानाच्या आतमध्ये उतरले जात आहेत. कारण आज त्यांचा संघ 14+ चे खेळाडू पाहतात आपण. आपल्या संघासाठी काय खेळतो मित्रांनो. आपला संघ आपल्या नावावरती, आपल्या गावाचं नाव आपल्या टीशर्टवरती असतं ना, तेव्हा खेळण्याची मजा थोडीशी वेगळी असते. आपल्या जर्सीवरती आपल्या आईचं नाव, आपल्या देवाचं नाव असतं ना, तेव्हा अंगावरती एक जिद्द असते. ती जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये जालिंदर उतरलाय. 4 चेंडू 15 धावा. महत्वाची मॅच. ओ हो, काय फटका सचल. क्वालिटी यार. ब्रँड 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 ब्रँड. लाजवाब एक्स्ट्रा कव्हर होता. तब्बल पूर्ण केला जात आहे. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. हो हो, तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि विकेटचं पतन. फलंदाज जालिंदर बॅक टू द डगआउट. चुका करून अशा चालणार नाही. अशा चुका तुम्हाला मागात पडू शकतात. आता मॅच थोडीशी काटा बदललाय. कोण बदललाय. आता चेंडू असतील फक्त 3 आणि समीकरण असेल 13चं. 13 धावा 3 चेंडू. 2 षटकार 1 सिंगल डाव. 1 सिंगल डाव 2 षटकार. काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. माही चाललाय. माहीला माही सारखी फटकेबाजी करावी लागेल. दोन्ही सरांच्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करावी लागेल. जर्सी नंबर 7 दोन्ही सरांची आठवण करून देणारा जर्सी. आज इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय आपण. नक्कीच 3 चेंडू 13 धावा. महत्वाची मॅच. दोन्ही सरांच्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करावी. नंबर 7 गोलंदाज पाहतोय आपण. फलंदाज माहीला पाहतोय. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू 13चं समीकरण. नक्कीच महत्वाचा चेंडू असेल. हो हो, यावेळी ऑफ साईडला फटका तर खेळून काढलाय चांगला. बॅटिंग फक्त सिंगल. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडू झालेत फक्त आणि फक्त 5. शेवटचा चेंडू बाकी असेल. पंच मॅच थांबायचे प्लीज. चेंडू झाले 4 प्लीज गणेश. 4 चेंडू झालेत. नो डाऊट 4 चेंडू झालेत गणेश. 4 चेंडू झाले. प्लीज कोणी दबाव नाही करण प्लीज. किरण थोडं सहकार्य करा. 4 चेंडू झालेत. नो डाऊट गणेश. ठीक आहे. तू 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नो डाऊट यावेळी देखील वाईट स्वरूपातली एक धाव सिंगल असेल. समीकरण बदललाय. काटा बदललाय. कोण बदललाय. मॅच येऊन बसली. आता धावा झालीत 18. आता समीकरण असेल 2 चेंडू आणि 11 धावींचं. 2 षटकार मॅच घेऊन जाईल. महत्वाचा चेंडू असेल एंडीचा. येईल का षटकार. ओहो नाही. कार्पेटच्या दिशेने खेळून काढलाय. फक्त सिंगल नाहीतर डॉट चेंडू येतो. यस, एका चेंडूचा खेळ बाकी असेल. नो डाऊट मॅच फिनिश केली जाते. नक्कीच थँक्यू सो मच. आयोजन कमिटीचा वेळ वाचवण्यासाठी थँक्यू. चला प्लीज किल्लेवरती संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. दोन्ही टीम्स टॉस विन सिलेक्ट फील्ड फर्स्ट. लगेच उतरायचं. कॅप्टन थोडं सहकार्य करायचं आहे. नक्कीच विठ्ठलजी कदम साहेब त्याला यायचे. प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. विठ्ठलजी कदम साहेब. नो डाऊट हारला तरी हरकत नाही मित्रांनो. खेळ चांगला होता. दीपक कवर कॅप्टन असतील. चांगलं कॅप्टन कूल पाहायला मिळालं. दीपक कवर चांगला खेळ राहिला. थोड्यासाठी टीम पराभूत झाली. जर दीपक कवर असते मॅच बनली असते. थोड्यासाठी झालं गेलं. नो डाऊट मॅच विन होताना पाहतोय आपण. किल्लेमोरगी संघ पोचला जातो.